आज आपण करूया चिवडीच्या भाजीच्या वड्या। मी भाजी स्वच्छ धुवून घेतली, त्याला आता आपण बारीक कट करून घेऊया। बघा अशा प्रकारे मी भाजी बारीक कट करून घेतलेली आहे। भाजीच्या वड्या करायला लागणारा साहित्य, 2 मिरच्या मी बारीक तोडून घेतलेल्या आहे, थोडंसं जिरं घेतलं आहे, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर। आता हे आपण खलबत्त्यात जाडसर चेचून घेऊया। मिरची, जिरा, लसूण आणि कोथिंबीर। बघा अशा प्रकारे मी जाडसर चेचून घेतलेलं आहे। भाजीत आपण आता 2 चम्मच बेसन टाकून घेऊया। चम्मच तांदळाचं पीठ टाकून घेऊया। मिरची, कोथिंबीर जाडसर चेचून घेतलं ते टाकून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि सर्व मसाले टाकून घेऊया। 1 चम्मच हळद, 1 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच धना पावडर, अर्धा चम्मच जिरा। बघा आता हाताने चांगलं मिक्स करून घेऊया आपण। आणि आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया, 1 ते 2 चम्मच। बघा मी अशी चाळणी घेतलेली आहे, त्याला आपण तेल लावून घेऊया। आता चाळणीमध्ये आपण हे पसरवून घेऊया असं। मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे, आता त्याच्यावरती आपण चाळणी ठेवून घेऊ आणि झाकण ठेवून 10 मिनिटं वाफवून घेऊया। 10 मिनिटं झालेले आहे, आता आपण बघूया। चाकूच्या सहाय्याने आपण बघूया शिजलं काय तर। बघा झालेलं आहे, आपल्या चाकूला काहीच लागत नाही, याचा अर्थ झालेला आहे तयार। आता आपण याला थंड करून घेऊया। थंड झालेला आहे, आता आपण चाकूच्या सहाय्याने याच्या वड्या पाडून घेऊ। बघा अशा प्रकारे कट करून मी काढून घेतलेले आहेत। पॅन गरम झालेला आहे, तेल टाकून घेऊया। आपल्याला शॅलो फ्राय करायच्या आहेत वड्या। तेल गरम झालेलं आहे, वड्या टाकून घेऊ। बघा आपण दुसरी पण बाजू फ्राय करून घेऊया। थोडं तेल टाकून घेऊया। बघा दोन्ही बाजूनी छान फ्राय झालेले आहे, आता आपण काढून घेऊया। खाण्यासाठी आपल्या चिवडीच्या भाजीच्या वड्या तयार आहेत।